रामकृष्ण हरी संत महंतांचे दर्शन व संवाद ऐकण्यासाठी हा एक प्रवास ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाबा, आता समाजामध्ये जगत असताना आपली जी तरुण पिढी यांना काय संदेश द्याल तुम्ही? तरुण पिढी आळशी झाली. सगळ्यात पहिला जर उपदेश द्यायचा असेल तर तरुण पिढीनं मोबाईल घेऊ नका, पाहू नका असं म्हणणं नाही करणार. आम्ही त्याचा वापर करतो, पण मोबाईल किती वेळापर्यंत पाहिला पाहिजे तर मॅक्झिमम तुम्ही 9 वाजेपर्यंत मोबाईल पाहिला पाहिजे. 9 वाजता तुम्ही झोपले गेले पाहिजे. मॅक्झिमम जरी तुम्ही असेल तरी किमान 5 ते 5:30ला तुम्ही उठले गेले पाहिजे. 5-5:30ला उठून तुम्ही भगवंताची कुठेतरी भक्तीच्या मार्गाला किंवा आपल्या देवपूजा केली पाहिजे. आईवडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे. एखादं तुम्ही सांप्रदायिक असेल तर तुम्ही हरिपाठ वाचला पाहिजे. जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या सान्निध्यात असेल तर तुम्ही विधी वाचली पाहिजे, जप केला पाहिजे. आणि सगळ्यात महान दुसऱ्या नंबरचं महत्त्व असेल ते म्हणजे तुमचा आहार. युक्त आहार घ्यायचे असतो. बाहेर कुठे खाऊ नका. चांगलं अन्न खा, पवित्र अन्न खा, आपल्या घरचं अन्न खा. चोराचं अन्न म्हणा, हॉटेलमधलं अन्न म्हणा, हे जोपर्यंत तुम्ही खाता तोपर्यंत तुमची बुद्धी कधी चांगली होणार नाही. धर्मशास्त्र तशा प्रकारे सांगतात. म्हणून तरुण पिढीनं लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. लवकर का उठायचं त्याचं शास्त्र कारण सांगतं की आपले स्नानाचे प्रकार सांगितलेले. 3 वाजताचे स्नान होतं, 3-3:30ला ते देवांबरोबरचं स्नान राहतं. 4 वाजता उठण्याचं स्नान ते ऋषीबरोबरचं स्नान असतं. सूर्य उगवण्याच्या आत जे स्नान आहे ते मानवाचं स्नान आहे. आणि सूर्य उगवल्याच्या नंतर जे उठतात ते राक्षसी स्नान राहतं. मग राक्षस स्नान झाल्यानंतर तुमची बुद्धी राक्षसी होईल. म्हणून जेवढे याची APJ कलामपासून बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा आत्ताचे तत्कालीन पंतप्रधान मोदी साहेब असू द्या, या सगळ्यांचा जीवनक्रम पाहिला तर ही सगळी मंडळी पहाटे 4 वाजता उठते. आणि म्हणून आपल्याला जर काही जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर त्याने सकाळी 4 वाजता उठलंच गेलं. नेहमी 4 ते 5 वाजता का होईना पण उठलंच गेलं पाहिजे. आणि स्वतः सकाळी लवकर जो उठतो त्याच्या जीवनामध्ये यश प्राप्त होतं. म्हणून तरुण पिढीला हाच सूचना आहे की एक मोबाईल आणि दुसरं लवकर उठणं, तिसरं अन्न चांगलं खा. जगामध्ये हा भ्रष्टाचारचं अन्न आहे, दूषित अन्न आहे, ते जर खाल्लं तुमची बुद्धी चांगली होणार आहे. म्हणून चांगलं अन्न खा, लवकर झोपा, लवकर उठा. बाबा, आज तरुण पिढीला जर पाहिलं ना तर तरुण पिढी व्यसनाधीन जास्त होत चालली. आपले धर्माचा प्रचार प्रसार करणारे असो किंवा व्यसनापासून दूर नेणारे काही आपण लेक्चर करणारे लोक आहे, व्याख्यान करणारे लोक आहे, तरीसुद्धा तरुण पिढी ती व्यसनाकडे जास्तीच कल. एक म्हणणं आहे त्याच्यामध्ये, जशी संगत तशी पंगत. सुसंगती सदा घडो, सूचन वाक्य कानी पडो. तुम्ही ज्याची संगत कराल, तुम्ही चोराची संगत केली, तुम्हाला माहीत नाही तुमचा मसाला चालले, बसमध्ये बसले आणि बसल्यानंतर तुमच्या शेजारी चोर. चोराच्या संघ बरोबर बसल्यानंतर तुमची चर्चा सुरू झाली. बऱ्याच वेळ चर्चा केल्यानंतर तो चोर उतरून गेला, पोलिसांनी धरला, त्याला पकडला गेला. आणि मग कळलं की याच्याबरोबर कोण होतं. आपला वास्तविक त्याचा काही संबंध नाही, तरी पण चोर तुम्हाला धरून नेणार, ठेवून देणार, मार खाणार, विचारणार, चौकशी करणार. केवळ चोराच्या संगतीला नुसतं बसलो तरी एवढा त्रास तुम्हाला भोगावाच लागला. तर मग चांगल्याच्या संगतीला बसले तर तुमचं चांगलं आहे. सज्जनाच्या संगती बसलं तर सज्जन व्हाल आणि दुर्जनाच्या संगतीत बसलं तर दुर्जन व्हाल. म्हणून तरुण पिढीने संतांचा संघ केला पाहिजे. संघ केला म्हणजे त्याचे आचार विचार घेतले पाहिजे. म्हणजे की जी शिकलेली मंडळी जी आहे ही मंडळीसुद्धा फक्त वाचन करते पण आचरणात आणत नाही. इथं काय शास्त्र सांगतं, तस्मात शास्त्र प्राप्त. शास्त्राच्या श्रीमद भगवद्गीतेचा जो 17वा अध्याय, त्या 17व्या अध्यायामध्ये सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न सांगितले. जोपर्यंत तुम्ही सात्विक अन्न खात नाही तोपर्यंत तुमची सात्विक बुद्धी होणारच. आणि व्यसनाकडे जायला का माणसाचं मन असतं याचा विचार आहे की संगत चांगली केली पाहिजे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य पाहिजे.